इकडे दाखव दीदी. यो घेतला पण. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे हळदी आणि बघा मस्त बांगड्या भरून झाल्यात, मेहंदी काढून झाली आहे बघा. दोन्हीही मेहंदींचा कलर सेम आहे. मीही लगेच धुतली होती कारण हा कोण वेगळा होता आणि हा कोण वेगळा होता. सो हा जास्त रंगणारा होता म्हणून मी लगेच अर्ध्या तासात मेहंदी धुवून टाकली होती. आणि आज हळद आहे सो मला जायचं आहे आता खाली. आधी नवरदेव जाणार आहे पुढं आणि आम्ही थोड्या वेळाने जातो, म्हणजे 1-1.5 वाजता नवरदेव जाईल. आम्ही 4 वाजता जातो, 4-5 वाजता, कारण आज साखरपुडा पण आहे आणि हळद पण आहे. सो यायलाही थोडंसं उशीर होईल, त्याच्यामुळं फार बिझी डे आहे. पण मी जेवढं काही शूट करता येईल तेवढं करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून. मजबळ मेहंदी दाखवतं, दाखवा दाखवा. तशी नाही, अशी दाखवायची, अशी दाखवायची. छान छान, किती गोड, छान आहे. आवडली तुला? हा, तू बांगड्या नाही घातल्या? बांगड्या नाही घातल्या पिल्लू ना? नाही घालू, आपण उद्या घालू. हा ओके, चला बाबा आले, चला. हा, घरी जायच्या आधी आम्ही साऊला हे नवीन चेन घेतलं होतं कारण तिचा बर्थडे पण जवळ आलाय. सो म्हणलं 15 दिवसांनी घ्यायच्या ऐवजी आपण आत्ता घेऊ, लग्न पण आहे. कसं दिसतंय? ही आहे साऊ आणि साऊची मामा. साऊ खुश बसली. कुठे आली साऊ? मध्ये. कशाला आली? अंकलचं लग्न. कोणाचं लग्न आहे? अंकलच्या लग्न आहे. चलो, आता मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो होतो आणि आणखीन कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. तोपर्यंत म्हणलं सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत फोटो काढून घेऊ. सो आम्ही ते करून घेतलं. ते कसं बसलंय बघ ना. साऊ काय करेली तू? हास ना भूमी, काय झालं? फोटो निकालली की आम्हाला आणखीन एक ऑप्शन पाहिजे. एकावर जमत नाही, एक ऑप्शन पाहिजे आणखीन. फोन कडेच बघती. आता मी 2 साड्या घेतल्या होत्या. ही साडी मी ॲक्च्युली लग्नासाठी घेतली होती, पण सगळ्यांना ती दुसरीच आवडायला लागली. सिल्क आणि त्याच्यावर थोडंसं डायमंड वर्क होतं ती वाली. त्याच्यामुळे म्हणलं आता हीच एंगेजमेंटला घालते आणि ती दुसऱ्या दिवशी घालते. आणि खरंच खूप छान दिसत होती तीच साडी वेडिंगसाठी. आणि त्याच्यानंतर सगळे कार्यक्रम सुरू होते आणि आमची मॉम ड्युटी काही संपत नाही कारण ह्यांच्या खाण्यापिण्याचे वेळा सांभाळाव्याच लागतात. सो हिला भूक लागली होती आणि मी तिला भात खाऊ घालत होते. आता एंगेजमेंट झाली होती आणि हळद सुरू व्हायला थोडासा वेळ होता. सो खूप उशीर झाला हळद सुरू व्हायला. 11, 11:30 काहीतरी वाजले होते. नाही, 11 वाजले असतील. हां, 11 वाजता हळद सुरू झाली होती. आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी हळद लावली आणि आम्ही खूप हळद खेळलो होतो, तुम्ही पुढं बघालच. आणि हळद लावल्यावर परत आम्ही लगेच निघलोत कारण पोरींना पण झोप लागल्या होत्या. आता साऊला खूप झोप लागली होती पण ती बाहेर झोपत नाही कारण तिला वाटतं की झोपलं की मम्मा मला खाली टाकेल. आणि सानू तर आधीच झोपी गेली होती. दीदी इकडे दाखव दीदी. नाही अँगल, हा फार छान दिसायला. बस दीपा, मी फोटो नाही काढायला, मी व्हिडिओ काढायला. वा वा वा, मी पण नाही, मला रंगवायची काय गरज आहे. हे चिटकवा ना गालाला, गाला चिटकवा. हा मम्माला लावलं बघा. हा इकडे राहिली एक, इकडे राहिली की. हा, दुसरी हळद आणण्याची गरजच नाही. हे पटंगणात बोलून बोलून बघितलं.
करायची नाही आपल्याला जास्त. हे बाई रडायली मला लावली म्हणून. नको गप्प बसा. बघू दीपा, दीपा दाखव. यो घेतला बदला दीदीचा. पण मी नाही ना झालं ब्लॉग. मला बहिणीला कोण लावत. दीपाची अशी गुळसली माहिती डोळ्यात. आम्ही सगळे खूप हळद खेळत आणि सौ माझ्या चेहऱ्याकडे बघून रडत होती की मम्माला का लावलंय म्हणून. ती माझ्याकडे नंतर राहिलीच नाही, ती त्यांच्याकडेच गेली. नंतर ह्याचं सगळ्याचं फोटोशूटचं म्हणजे ह्या दोघांचं फोटोशूट चाललं होतं आणि 12 वाजले होते, त्याच्यामुळे आम्ही घरी आलोत नंतर. चला तर मग बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.